तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा चित्रपट व्याख्याती या चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी बॉन्ड्समॅन या सिरीजचा दुसरा भाग घेऊन आली आहे, ज्यामध्ये उरलेले शेवटचे 4 एपिसोड मी एक्सप्लेन करणार आहे. जर चुकून तुम्ही याचा पहिला भाग मिस केला असेल तर एकदा नक्की बघा. त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेल. चला तर मग आता जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. 5व्या एपिसोडच्या सुरुवातीला आपण एका लेकजवळ एका कपलला पाहतो, जे त्यात थोडा क्वालिटी टाईम घालवण्यासाठी आलेले असतात. तेव्हाच तिथे एक माणूस येतो, जो मासेमारी करत असतो. तो मुलगा त्याला पाहून वैतागतो आणि म्हणतो, ही वेळ माझ्या गर्लफ्रेंडसोबत शांततेत घालवायची आहे, तर तुम्ही 1 तास आमच्यासाठी जागा रिकामी करू शकता का? पण तो माणूस स्पष्ट नकार देतो. ही तुमची खाजगी मालमत्ता नाही. ही सार्वजनिक प्रॉपर्टी आहे. कोणीही कधीही येऊ शकतं. मी तर जाणार नाही. तेव्हा तो मुलगा म्हणतो, मी तुला यापेक्षा वेगळं मोठं तेवढं गिफ्ट करू शकतो. पण आता तरी इकडून निघ. हे ऐकून तो माणूस रागावतो आणि त्याच्यावर हात उगारणारच असतो. मग काय दोघांमध्ये भांडण सुरू होतं. या भांडणात दोघंही ट्रकच्या खाली येऊन पडतात आणि तेव्हाच तिथे 2 डिमन्स येतात, जे ट्रकचे टायर फोडतात. टायर फुटल्याचा आवाज इतका जोरदार असतो की ती मुलगी दूर फेकली जाते आणि ट्रक सरळ त्या दोघांवर उलटून पडतो. मग ती मुलगी जाऊन त्यांच्याकडे पाहते, तर दोघंही मरण पावलेले असतात. त्यांचं शरीर पूर्णपणे विद्रूप झालेलं असतं आणि त्यांचा मृत्यू तिथेच झालेला असतो. यानंतर ते डिमन्स त्यांच्या शरीरावर कब्जा करतात आणि दोघेही आता डिमन्स बनून पुन्हा उठतात. हे पाहून ती मुलगी जोरात किंचाळते. दुसऱ्या बाजूला लकी कोणत्यातरी प्रकारे तिकडून वाचून पडतो आणि पुन्हा क्लबमध्ये परत येतो. इथे हब डिमॉनॉलॉजीवरची एक जुनी पुस्तक वाचत असतो, जिथे त्याला आपल्या केससारखे काही पॅटर्न सापडतात. उदाहरणार्थ अग्नी, पृथ्वी, जल, वायू आणि आत्मा हे 5ही घटक एकत्र येऊन उलटे पेंटाग्राम तयार करत होते. मग हब नकाशावर त्या जागांवर मार्क करतो, जिथे डिमन्सनी बळी दिले होते. जेव्हा तो या सर्व डॉट्सना जोडतो, तेव्हा त्याला समजतं की डिमन्स हे माणसांना मारून त्या पेंटाग्रामचा एक भाग पूर्ण करत आहेत. ही एक प्रकारची अंधश्रद्धेवर आधारलेली रिच्युअल होती. यानंतर आपल्याला मितच्या भूतकाळाबद्दल दाखवलं जातं, जिथे कळतं की ती पोर्ट गोल्ड कंपनीशी कशी जोडली गेली आणि कशी ती सैतानासाठी काम करू लागली. आजपासून 9 वर्षापूर्वी मीच ही अगदी सामान्य स्त्री होती. ती एक बेकर होती आणि आपल्या गावात खूप चांगली होती. तिच्या केक्स आणि ब्रेड्समुळे तिला खूप नाव मिळालं होतं. तिचं आयुष्य सुरळीत चालू होतं. पण अचानक एक भयंकर वळण येतं, जेव्हा तिला समजतं की तिच्या लहानग्या मुलीला कॅन्सर झाला आहे. मग ती आपल्या मुलीचा उपचारासाठी जे काही शक्य होतं ते सर्व करते आणि घरातील सगळं सामान विकते. पण तरीही खर्च भागत नव्हता. ती आपली किडनी ऑनलाईन विकण्याचा विचार करते. पण नंतर समजतं की ते बेकायदेशीर आहे आणि तसं करणं शक्य नाही. तेव्हा तिला पोर्टो गोल्ड नावाच्या एका कंपनीचा ॲड दिसतो, जिथे फुल मेडिकल बेनिफिट्स दिले जातात असं म्हटलं जातं. कुतूहलापोटी ती त्या ॲडवर क्लिक करते आणि त्यानंतर त्या ॲडमधील पात्र प्रत्यक्षात तिला भेटतं आणि आत्मा विकण्याची ऑफर देतो. मिसला वाटतं की हे सगळं काय मूर्खपणाचं आहे आणि ती ते पेज बंद करण्याचा प्रयत्न करते. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आता काहीही तिच्या कंट्रोलमध्ये नव्हतं. तो फॉर्म आपोआपच भरला जातो आणि सबमिटही होतो. पुढच्या दिवशी पोर्टो गोल्डकडून एक व्यक्ती येतो आणि स्वतःचं नाव कॉस्मो सांगतो. मिस त्याला म्हणते, जर हे काही स्कॅम असेल तर तुला 1 रुपयाही मिळणार नाही. मी आधीच कंगाल आहे. कॉस्मो सांगतो, पोर्टो गोल्ड हा काही स्कॅम नाही. हे खरंच आहे. या कंपनीमुळे मी फाशीवरून वाचलो आणि माझं माझ्या क्रशशीही लग्न झालं. तो म्हणतो, या कंपनीने माझं आयुष्य बदलून टाकलं. तुझंही बदलू शकतं. मग तो मिचला एक ऑफर देतो, की जर तिने आपली आत्मा त्याच्या बॉसला म्हणजे डेव्हिलला विकली, तर बदल्यात तिच्या मुलाचं कॅन्सर पूर्णपणे बरा होईल. पण त्या बदल्यात मिसला आयुष्यभर डेव्हिलसाठी काम करावं लागेल. म्हणजेच इतर लोकांच्या गरजा, दुःख किंवा लालसेचा फायदा घेऊन त्यांनाही आपली आत्मा विकायला प्रवृत्त करावं लागेल. जसं सध्या कॉस्मो तिच्यासोबत करत होता. पण मिशला हे सगळं चुकीचं वाटतं. त्यावर कॉस्मो तिला भावनिकपणे ब्लॅकमेल करतो. सांग, तुला तुझ्या मुलाच्या लग्नात नाचायचं की त्याच्या मृत्यूवर रडायचंय? या भावनिक दबावामुळे मीच शेवटी तो ॲग्रीमेंट साईन करते. यानंतर कॉस्मो तिला अंगठ्याचा ठसा देण्यास सांगतो. पण जेव्हा मीच इंकपॅडवर अंगठा ठेवते, तेव्हा त्यातून एक सुई बाहेर येते आणि ती तिच्या अंगठ्यात टोचते. कारण अंगठ्याचा ठसा शायनी नाही, तर स्वतःच्या रक्ताने द्यायचा होता. मग मीच अंगठा टोचून त्यातून रक्त काढते आणि रक्ताने ठसा देते. त्या क्षणी तिच्या हातावर एक बिस्मार्क उमटतो, जो कॉस्मोच्या हातावरही होता. म्हणजेच आता मीचची आत्मा पूर्णपणे डेव्हिलची झाली होती. त्याचवेळी तिच्यासोबत वियर्ड गोष्टी घडू लागतात. तिला आरशात नरकाचे दृश्य दिसायला लागते आणि आता ती कॉस्मोचे खरं रूपसुद्धा पाहू शकत होती.
त्याचं खरं वय खूप जास्त दिसत होतं. कॉस्मो तिला सांगतो की आता ती आरशात अशा गोष्टी पाहू शकते जे सामान्य माणसांना दिसत नाही. कॉस्मो तिच्या रूममध्ये एक फॅक्स मशीन देखील लावतो, कारण ते लोक कामाचं कम्युनिकेशन फॅक्सद्वारेच करतात. याच कारणामुळे मिचने हबच्या घरी देखील तसंच मशीन बसवलं होतं. कथा आता वर्तमान काळात येते, जिथे मिचचा मुलगा बेंजी आता पूर्णपणे बरा झालेला असतो. मिच स्वतः डेव्हिलसाठी काम करत असली तरी ती आपल्या मुलाला धर्माची, चांगल्या गोष्टीची शिकवण देत होती आणि त्याला वाईट लोकांपासून आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवत होती. तेवढ्यात तिला कळतं की दरवाजावर हब आला आहे. मीच गन घेऊन बाहेर येते आणि थेट हबवर बंदूक ताणून विचारते, "तू इथे का आलास?" हब म्हणतो, "मला एका पॅटर्नबद्दल बोलायचं आहे." मीच म्हणते, "म्हणूनच तू यासाठी थेट माझ्या दारात आलास का? हॉटलाईनवर कॉल का नाही केला?" हब म्हणतो, "अरे यार, ते एका मिनिटाला ₹10 चार्ज करतात. ते खूप महाग आहे." मीच उत्तर देते, "मग नरकाकडून तू दुसरी काय अपेक्षा करतोस?" मग हब सांगतो की त्याने मीच आणि तिच्या मुलाबद्दल रिसर्च केला आहे. त्याला हे समजलं की मीचने आपल्या मुलासाठी आपली आत्मा विकली आहे. हब आधी समजत होता की मीचही त्याच्यासारखी मरणानंतर नरकातून परत आलेली आहे. पण तो विचारतो, "तू माझ्यासारखी डेमनची शिकार करत नाहीस. मग नेमकं करतेस तरी काय?" मीच सांगते, "मी डेव्हिलसाठी सोल्स गोळा करते. लोकांकडून डॉक्युमेंट्स साइन करून घेते. पूर्वी माझ्यासोबतही कुणीतरी हेच केलं होतं आणि त्यानंतर मी हे काम करत आले." एकदा काम सोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या फॅक्सकडे दुर्लक्ष केलं, टार्गेटकडे लक्ष दिलं नाही आणि मग बेंझीचा कॅन्सर परत आला. तेव्हा समजलं की आता हे काम मी सोडू शकत नाही. हब म्हणतो, "म्हणूनच तर मी इथे आलो आहे. कदाचित मला असं काही मिळालं आहे ज्यामुळे आपण यातून बाहेर पडू शकतो." मीच स्पष्टपणे सांगते, "आपल्या दोघांचे मार्ग वेगळे आहेत. तुला नरकात पाठवण्यात आलं कारण तू वाईट कर्म केलंस. पण मी मात्र माझ्या मुलासाठी हे निवडलं. मी तुझी काही मदत करू शकत नाही." ती त्याला तिकडून निघून जाण्यास सांगते. हब तिकडून निघून जातो. तेवढ्यात त्याला त्याच्या आईचा फोन येतो, जी त्याला पुढच्या डेमनबद्दल सांगते, ज्याचं नाव असतं स्लीपीस. तो एक एअर डेमन आहे आणि तेही जुळे, म्हणजे एक पेअर. हबच्या आईने त्याला एका लेकजवळच्या लोकेशनची माहिती दिली, पण हबला तिथे फक्त रक्ताचे डागच दिसतात. त्याला काहीही विशेष सापडत नाही. मग तो अंदाज घेतो की डेमन्स पूर्व दिशेला गेले असतील, कारण पेंटाग्राममध्ये एअर हे त्या दिशेला दाखवलेलं होतं. हब लगेच तिकडून निघतो आणि एका ब्रिजवर थांबून लक्ष ठेवतो, कारण त्याला खात्री असते की ते लोक तिकडून जातील. आणि तसंच होतं. दोघंही त्याला दिसतात आणि त्यांनी एक मुलगीही पकडलेली असते, जिला ते रिच्युअलसाठी मारायला नेत असतात. हब त्यांना हेडशॉट मारण्याचा प्रयत्न करतो, पण तो वारंवार चुकतो. तेवढ्यात एक गाडी त्याच्या कारला जोरात धडक देते आणि हबची कार उलटते. हा सर्व प्लॅन लकीचा असतो. तो हबला मारून बेशुद्ध करतो आणि त्याला तिकडून घेऊन जातो. आणि इथेच 5वा एपिसोड संपतो. 6व्या एपिसोडच्या सुरुवातीला किटी हबला शोधत त्याच्या लोकेशनवर पोहोचते. तिथे तिला त्याची उलटलेली कार दिसते, पण हब कुठेच दिसत नाही. तिला वाटतं की डेमन्स हबला घेऊन गेलेत. तिथून निघताना तिला रस्त्यावर गर्दी दिसते. ती थांबते आणि पाहते की रोडवर ट्रायंगलच्या मध्यभागी तीच मुलगी मृत अवस्थेत पडलेली असते. तिचा गळा कापलेला असतो. इतक्यात किटीला तिथे पाहून शेरीफला तिच्यावर संशय येतो. तो विचारतो की ती इथे कशी काय आली. किटी कसंबसं काहीतरी बहाणा बनवते आणि तिकडून निघून जाते. इकडे लकीने हबला त्याच्या गॅरेजमध्ये नेऊन बांधून ठेवलं असतं. लकी म्हणतो, "जर मिरियन माझी नाही झाली तर ती तुझीही होणार नाही. मी जर खुनी आहे तर तू काही वेगळा नाहीस." हब म्हणतो, "भाऊ, मला जाऊ दे. बाहेर डेमन्स फिरत आहे. मला त्यांना मारायचं आहे." पण लकी त्याचं काहीच ऐकत नाही आणि त्याला टॉर्चर करतो. नंतर तो मिरियनसाठी एक व्हिडिओ बनवतो आणि कबूल करतो, "हो, मी हबला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याने आधी मला मारण्याचा प्रयत्न केला होता." यानंतर आपल्याला 1 महिन्यामागील प्रसंग दाखवला जातो, जिथे आपण त्या मुलीला पाहतो, जिचं नाव शेरिल असतं. ती क्लबमध्ये काम करत होती. त्याच रात्री क्लबमध्ये हब आणि लकी यांच्यात भांडण होतं आणि रागाच्या भरात हब लकीवर हात उचलतो. त्यामुळे गार्ड हबला बेइज्जत करून क्लबच्या बाहेर फेकून देतो. हब तिथून निघतो आणि ड्रग्ज वगैरे घेऊन पुन्हा क्लबमध्ये परततो. यावेळी तो गन घेऊन आलेला असतो, लकीला मारण्याच्या इराद्याने. पण त्यावेळी क्लबमध्ये लकी नसतो. फक्त शेरिल तिथे असते, जिने लकीचं हेडगिअर घातलेलं असतं. हब तिला लकी समजून गोळी झाडतो, पण नंतर त्याला कळतं की त्याने चुकून शेरिलला शूट केलं आहे. शेरिल रडत रडत म्हणते, "प्लीज मला वाचव. मला मरायचं नाही." हब म्हणतो, "हिम्मत ठेव. मी तुला वाचवणार." पण तो काही करायच्या आतच शेरिलचा श्वास थांबतो. आपला गुन्हा लपवण्यासाठी हब तिच्या मृतदेहाला लपवायला घेऊन जातो. पण तेव्हाच लकी क्लबमध्ये परत येतो आणि विंडोमधून त्याला हब जाताना दिसतो. त्याचवेळी शेरिलचं शरीरही गायब दिसतं आणि लकीचं हेड जमिनीवर पडलेलं असतं. हे सर्व पाहून लकीला समजायला वेळ लागत नाही
की इथे नेमकं काय झालं आहे, म्हणून तो सगळं आधीच समजून गेलेला असतो. तो हबला कॅमेरासमोर आपली कबुली द्यायला सांगतो, पण जेव्हा हब काहीही बोलत नाही तेव्हा लकी त्याला टॉर्चर करायला लागतो. दुसरीकडे मेरियनला शेरीफचा फोन येतो. ती विचारते की मेरियन हार्डवेअर शॉपमध्ये गेली होती का? तेव्हा मेरियन खोटी बोलते की ती नवीन फ्यूज घ्यायला गेली होती. शेरीफ विचारते, हब ही तुझ्यासोबत होता का? तेव्हा मेरियन म्हणते नाही. पण शेरीफला माहिती असतं की ती खोटं बोलत आहे. शिवाय तिचा फोन टॅपही केला जात असतो. कारण हार्डवेअर शॉपच्या CCTVमध्ये हब आणि मेरियन दोघं एकत्र दिसलेले असतात. हबला वाटतं की आगीमुळे सगळे पुरावे नष्ट झाले असतील, पण तसं होत नाही. शेरीफला वाटतं की हब आणि मेरियन दोघे एकत्र काम करत आहे आणि हे सगळे मर्डर्स तेच करत आहे. म्हणजे हबच्या अडचणी वाढणार होत्या. पण आधी त्याला लकी नावाच्या अडचणीतून तरी वाचावं लागणार होतं. तो अजूनही त्याच्याकडून सत्य कबूल करून घेण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात तिथे डिमन्स येतात, जे हबला मारायला आलेले असतात. कारण तो त्यांच्यासाठी धोका बनलेला असतो. पण आधी त्यांना लकी दिसतो. ते लगेच त्याच्यावर हल्ला करतात. लकी त्यांच्यावर गोळ्या झाडतो, पण त्याचा काही परिणाम होत नाही. हे पाहून लकी घाबरतो आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतो. इतक्यात हब स्वतःला मोकळं करतो आणि शॉटगनने एका डेमनचं डोकं उडवतो. तो त्याच्या जोडीदारालाही मारणारच असतो, पण गोळ्या संपतात. तेवढ्यात हबला तिथे एक लोखंडी चेन दिसते. तो ती थेट डेमनच्या डोक्यात घुसवतो आणि तो डेमन संपतो. मग हब त्यांच्या जळालेल्या शरीरावर लिक्विड नायट्रोजन टाकून ते विझवतो आणि या सगळ्यानंतर हब त्याच्या आईला कॉल करतो. त्याची आई विचारते, तू कुठे गेला होतास? मी खूप वेळापासून तुला शोधत होते. हब म्हणतो, लाँग स्टोरी आहे. सध्या तरी तुम्ही घरी या. मग किटी येते आणि हबची अवस्था पाहते. ती त्याला हॉस्पिटलमध्ये जायला सांगते. पण हब नकार देतो. तो म्हणतो, माझं तोंड पाहताच पोलीस मला अरेस्ट करतील आणि जर मी अरेस्ट झालो तर डेमनला कसं पकडणार? मग किटी त्याच्या जखमांवर पट्टी वगैरे करू लागते. तेवढ्यात हब म्हणतो, आई, कदाचित मला आता समजतंय की मला नरकात का पाठवलं गेलं होतं. पण तो सांगण्याआधीच मेरियन केटला घेऊन तिथे येते. हब विचारतो, तू परत का आलीस? आपल्या दोघांमध्ये डील झाली होती ना? हे सगळं ठीक होईपर्यंत तू माझ्यापासून दूर राहशील. मेरियन म्हणते, शरीफचा कॉल आला होता. कदाचित त्याला आपल्यावर संशय येऊ लागलाय. हब म्हणतो, आता हे अजून एक कारण आहे माझ्यापासून दूर राहण्याचं. पण आता मेरियनने केटला डेमन्सबद्दल सगळं सांगितलेलं असतं आणि आता तिलाही सत्य जाणून घ्यायचं असतं. हब म्हणतो, ठीक आहे मग. आणि त्यांना गॅरेजमध्ये घेऊन जातो आणि तिथे त्यांना जळालेली प्रेतं दाखवतो. त्याला वाटत होतं की हे सगळं पाहून दोघं घाबरून परत जातील. पण त्याचा परिवार धाडसी असतो. ते म्हणतात, अशा परिस्थितीत आम्ही तुला एकटं सोडणार नाही आणि तिथेच थांबण्याचा निर्णय घेतात. आणि इथे 6वा एपिसोड संपतो. 7व्या भागाच्या सुरुवातीला आपण एका मुलाला पाहतो, जो आपल्या घराबाहेर झुल्यावर झुलत असतो. तेवढ्यात एक डेमन त्या मुलावर हल्ला करून त्याला मारतो आणि त्याचा होस्ट बनतो. इकडे केटी आणि केट डेमनची प्रेत पुरण्यासाठी गेलेली असतात आणि हब मेरियनसोबत गॅरेज साफ करण्यात गुंतलेला असतो. लकी आपला फोन तिथे सोडून पळून गेला होता, जो आता हब कचऱ्यासोबत टाकणार होता. पण तेवढ्यात तो फोन वाजतो आणि मेरियनच्या लक्षात येतं की अरे, हा तर लकीचा फोन आहे आणि तिला त्याचा पासवर्ड माहिती असतो. पण हब तिला फोन बघायला मनाई करतो, कारण जर तिने पाहिलं तर त्याचं सगळं भांडं उघड पडेल. तो बोलतो की लकीने माझी टॉर्चर करतानाची व्हिडिओ क्लिप बनवली आहे, ती तुला दाखवण्यासाठी. हे ऐकून मेरियन फोन फेकून देते आणि लकीला शिव्या देऊ लागते. किती घाणेरडा माणूस आहे तो. तेवढ्यात केडी आणि केटही परत येतात आणि त्यांना बघायला मेरियन बाहेर जाते. इकडे हब संधीचा फायदा घेऊन फोन तोडून टाकतो. इकडे मरियन पाहते की काम करताना केट जखमी झाला आहे, तर ती त्याला औषध लावायला घेऊन जाते. मग किटी हबला एकट्यात विचारते, काल तू काहीतरी सांगणार होतास ना, की तुला नरकात का पाठवलं गेलं? हब म्हणतो, नाही, हे सांगण्यासाठी आता माझ्याजवळ वेळ नाही. किटी म्हणते, आता मला हे जाणून घ्यायचंही नाही, कारण शेवटी आपला परिवार एकत्र आहे आणि माझ्यासाठी त्याहून महत्त्वाचं काहीच नाही. आणि तुझ्याकडून जे घडलं ते नक्कीच चुकून घडलं असेल. हब म्हणतो, मला माझ्या सगळ्या चुका मान्य आहेत आणि मी त्या सुधारण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे आणि करणारही आहे. तेवढ्यात फॅक्सवर नवीन डेमन्सबद्दल एक मेसेज येतो. या डेमनचे नाव पायरालिस आहे. तो एक फायर डेमन होता आणि इतरांपेक्षा सर्वात शक्तिशाली होता. तो फक्त आपल्या शत्रूला जाळून खाऊ शकत नाही, तर संपूर्ण परिसराला आग लावून त्याला नष्ट करू शकतो. आता तो म्हणतो की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत त्याला थांबवावं लागेल, म्हणजे तो अखेरची बळी देऊन रिच्युअल पूर्ण करू नये. पेंटाग्राम रिच्युअलची लोकेशन एका कॉलनीत असते. मेरियन म्हणते की संपूर्ण कॉलनीला धोका आहे. आधी आपल्याला कॉलनीला रिकामं करावं लागेल. पण मग ती विचार करते, डिमन्सला मारल्यानंतर काय होईल? खरंच तुला पुन्हा नरकात जावं लागेल का? हे विचार करून सर्वजण चिंतेत पडतात. तर किटी सर्वांना देवावर विश्वास ठेवायला सांगते आणि प्रार्थनेसाठी बोलते. पण केट बोलतो की मला प्रार्थना करायची नाही. मला देवावर विश्वास नाही, कारण त्यांनी माझ्या वडिलांना
चुकीच्या प्रकारे नरकात पाठवलं. त्यानंतर हब स्वतः त्याचा हात धरून त्याला प्रार्थना करण्यासाठी तयार करतो आणि त्यानंतर सर्वजण एकत्र प्रार्थना करतात. यानंतर मिस तिथे येते. तिने डेमन्सद्वारे रिच्युअल करण्याचं कारण समजून घेतलं होतं. ती सांगते पायरालिस हा रिच्युअल पूर्ण करेल तर डेव्हिलसोबत सर्वात शक्तिशाली डेमनपैकी एक डेमन मुक्त होईल, ज्यामुळे आपली दुनिया धोक्यात येईल आणि ही दुनिया नष्ट होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता पाहता हब आणि त्याचं कुटुंब ताबडतोब बाहेर जाण्याची तयारी करतात. पण मिसला हे अजीब वाटतं की तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत डेमनसोबत लढायला जात आहात. हब म्हणतो आपण अपयशी ठरलो तरी ही दुनिया संपून जाईल, तर का नाही लढून मरायचं. मग मिस देखील त्यांना जॉईन करते. हे लोक गॅस कंपनीचे म्हणून घराघरात जातात आणि गॅस लिकेजचा बहाणा करून लोकांना घर रिकामं करायला लावतात. याच दरम्यान जेव्हा हे एका गृहस्थाच्या घरी जातात, तो त्यांना तिकडून हकलावतो आणि गोळीबार करतो. किटी सांगते की त्या माणसाला ओळखते. तो एक सायकोपॅथ आहे. तो एकटा राहतो आणि त्याला डॉल्स गोळा करण्याचा शौक आहे. हब म्हणतो, "अरे यार, या पागलाला देखील वाचवावं लागेल." मग तो परत त्या माणसाच्या घरात जातो. त्याला नशा देऊन बेहोश करतो. नंतर संपूर्ण कुटुंब त्याला घराबाहेर काढतं. पण याच दरम्यान मीच घरात एकटी असते, जिथे फक्त एक मुलगा होता. पण तो मुलगा काहीतरी अजीब वागणूक दाखवत होता. मीच आरशात बघते, तेव्हा तिला कळतं की हा मुलगा वास्तवात डेमन आहे. पण मीच त्याला शूट करू शकत नाही, कारण ती एक आई आहे आणि त्याचवेळी डेमन संपूर्ण घर पाडून ताडतो आणि मीचीही बली देतो आणि हे लोक पराभूत होतात. दुसरीकडे लकी पोलिसांना ते सर्व पिक्चर्स देऊन हब आणि किटीला अडकवतो. लकी म्हणतो की हे लोक डेमनसाठी काम करत आहे आणि मरियनला निर्दोष ठरवतो. तो शेरीफला सांगतो की ती डेमनच्या स्पेशल प्रभावात आहे. तो शेरीफला असंही सांगतो की किटी त्याच्यासोबत खोटं बोलली, परंतु तो तिथे नव्हता आणि गन किटीनेच त्याला फसवण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये ठेवली होती. शेरीफला लकीच्या बोलण्यात काही तथ्य दिसतं आणि तो त्याच्यावर विश्वास ठेवतो. दुसरीकडे हबला इतर माहिती मिळते, कारण रिच्युअल पूर्ण झाल्यावर डेमन्स मुक्त झाला होता, जो आता जगासाठी एक मोठा धोका बनणार होता आणि तो डेमन म्हणजे लिलिथ होती. पण हबला जेव्हा त्या लोकेशनचा पत्ता मिळतो, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण तो पत्ता त्याच्याच घराचा होता. तो धावत जाऊन जंगलातील त्या भागाकडे जातो, जिथे त्याने शेरीलची लाश गाडली होती. पण आता ती लाश तिथे नव्हती. लिलिथने आधीच तिची लाश घेतली होती. म्हणजे हबला आता त्याच्या डार्क पास्टचा सामना करावा लागणार होता, ज्याच्यापासून तो पडत होता आणि सर्वांपासून तो लपत होता. आणि यासोबतच हा एपिसोड इथेच संपतो. आता आपण लास्ट एपिसोडपर्यंत पोहोचलो आहोत आणि या एपिसोडचं नाव लिलिथ आहे. हब या पॉईंटवर जाऊन पूर्णपणे तुटला असतो. आता तो सर्व काही त्याच्या मनात ठेवू शकत नाही आणि सगळ्यांना सर्व काहीच सांगतो. आणि ज्या गोष्टीची त्याला भीती होती तेच होतं. सत्य समजल्यावर संपूर्ण कुटुंब त्याच्यापासून दूर होतं, त्याची आई देखील. आणि आता तो पूर्णपणे एकटा होतो. पण नंतर अमेझिंगली तो मिचला पाहतो, जिला डेव्हिलने परत पाठवलं होतं. तिला जिवंत पाहून तो खूप खुश होतो. पण शेरीलच्या रूपात लिलिथला सामोरे जाण्याची त्याची हिंमत नसते. तो म्हणतो की मी क्विट करत आहे. तुम्ही माझं रिटर्न प्रोसेस करा, पण मला परत नरकात पाठवा. पण मीच म्हणते आपल्या इच्छेने काही फरक पडणार नाही. जे डेव्हिल इच्छितो तेच होईल. म्हणूनच लास्टमध्ये उडूनही मी इथे उभी आहे आणि आता आपण त्याचे गुलाम आहोत आणि तो हवं ते करायला आपल्याला वापरतो. त्यानंतर मीच लिलिथबद्दल सगळं सांगते की ती पूर्वी एक एंजल होती आणि तिला गायन आणि संगीताची आवड होती. तिच्या सुंदर आवाजामुळे ती कधी गॉडची फेवरेट होती. पण नंतर इतर एंजल्सना तिच्या यशाची जेलसी वाटू लागली आणि तिला फसवून गॉडसमोर चुकीचं सिद्ध केलं गेलं. यामुळे गॉडने तिला हेवनमधून बाहेर काढून अशा जागी पाठवलं जिथे संगीत नव्हतं, म्हणजेच नर्क. पण तिला नरकामध्ये राहायला आवडत नाही, कारण तिथे डेव्हिल्स तिला त्रास देतो. म्हणून ती तिथून वारंवार पडून येते. हब विचारतो, तुम्ही कसं तिला पकडलं होतं? मीच म्हणते, मला हे माहिती नाही की तिला कसं पकडलं, पण हे माहिती आहे की ती जेरुसलेममधील एका मठाजवळ पकडली गेली होती. ती आणखी सांगते की लिलिथला संगीताची खूप आवड आहे आणि तिच्या शक्तींबद्दल सांगते की ती मानसिक नियंत्रण करू शकते. पण ह्या दोघांवर तिचं मानसिक नियंत्रण चालणार नाही, कारण ते नरकात गेले आहेत. दुसऱ्या बाजूला लिलिथने आपला कहर सुरू केला होता. क्लबमध्ये जात ती सगळ्या महिलांना आपला गुलाम बनवते आणि तिथे असलेल्या सर्व पुरुषांचं मानसिक नियंत्रण करून त्यांना मारून टाकते, ज्यात सगळे आपला जबडा पाडून टाकतात. दुसरीकडे लकी पोलिसांसह येऊन केटीला अरेस्ट करून टाकतो. नंतर तो हबला शोधतो, पण हब तिथे नव्हता. त्याचवेळी हब त्या मोनेस्ट्रीच्या पेपरमध्ये पेंटाग्राम दिसल्याचं लक्षात घेतो आणि त्याला वाटतं की जर लिरिक्सना पेंटाग्रामसोबत ताळमेळ करता येऊ शकेल तर कदाचित त्यातून ट्रॅपही करता येईल. मग ते लोक झाडाच्या फांद्यांना जोडून ट्रायंगलच्या प्रतीकाचा नमुना तयार करतात आणि त्या डब्यांना
कॉफी कॅनच्या आत ठेवतात. या डब्यांना त्या परिसराभोवती ठेवून एक पेंटाग्राम तयार करतात आणि नंतर त्यांना झाडांच्या झुडपांनी झाकून टाकतात. यानंतर हब आपल्या एम्प्लिफायरमध्ये संगीत वाजवतो आणि दोघेही जंगलात जाऊन लपतात. काही क्षणातच संगीताच्या आकर्षणामुळे लिलित तिथे येते आणि संगीतात हरवून जाते. परंतु तिला फसवण्यासाठी हबला तिला पेंटाग्राम असलेल्या भागात नेण्याची गरज भासत असते. जसंच ती बाहेर येते, लिलित तिला पाहून लगेच हल्ला करते. तिला जोरदार मारते आणि तिला उचलून फेकते. याचवेळी पेंटाग्रामच्या भागात संधी मिळताच मिस ताबडतोब सर्व गुप्त डिपोज उघड करून दाखवते. लिलित त्या भागात फसून ट्रॅप होऊन जाते. तिची हार मानून ती हबला सोडते. परंतु मग ती एक ऑफर देते. जर तू मला जाऊ देशील तर मी तुझ्या चुका सुधारून शेरिलला पुन्हा जिवंत करून दाखवेन. म्हणजेच हब शेरिलला मारणार नव्हता आणि त्यामुळेच त्याला नरकात परत पाठवण्यापासून वाचवता येईल. तसंच डेव्हिलच्या गुलामीतूनही स्वातंत्र्य मिळू शकेल आणि कदाचित त्याचं कुटुंब देखील त्याला माफ करेल. आता हबला हवं होतं तेच मिळालं. लिलीची ऑफर त्याला खूप योग्य वाटते. पण मीच त्याला थांबवते आणि म्हणते हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. ती सुटली तर जगासाठी मोठं संकट ठरेल. पण हबला सध्या जगाची फिकीर नव्हती. त्याला फक्त स्वतःचा प्राण वाचवायचा होता. म्हणून तो लिलीशी डील करतो आणि पेंटाग्राम तोडून टाकतो. यानंतर लिलित शेरिलच्या शरीरातून बाहेर पडते आणि एका कावड्यात प्रवेश करून तिकडून उडून जाते आणि त्या क्षणी शेरिल पुन्हा जिवंत होते, जिला हबच्या हातून मारलं गेलं होतं. म्हणजेच आता हबचा नरकाशी काही संबंध उरलेला नव्हता. त्याच्या आयुष्यात सगळं काही फिक्स झालं होतं. पण मग मीच त्याला जोरदार सुनावते, तू खूप स्वार्थी आहे, नीच आहेस. स्वतःच्या फायद्यासाठी साऱ्या जगाला संकटात टाकलंस. पण हब अजूनही निवांत असतो. तो म्हणतो, मी लिलितपासून जग वाचवण्याचा काहीतरी उपाय शोधेन. मग हब शेरिलला घेऊन क्लबमध्ये जातो. तिला जिवंत पाहून लग्गीला धक्का बसतो. नंतर हब आपल्या कुटुंबाला सांगतो की त्याने सगळं ठीक करून टाकलंय आणि आता तो मोकळा आहे. शेरिलही जिवंत आहे. सगळं काही पूर्ववत झालंय. जणू काही घडलंच नव्हतं. पण तो पोलिसांना विसरूनच गेला होता. पोलीस त्याला अटक करतात कारण त्यांना कुठं माहिती होतं की हबने राक्षसांना मारलं होतं, माणसांना नाही. त्यांच्या दृष्टीने तो एक सिरियल किलरच होता. आता हब मेरियनला सांगतो की तो स्वतःला निर्दोष सिद्ध करून परत येईल. पण या साऱ्या गोंधळामुळे मेरियन खूपच त्रस्त आणि गोंधळलेली होती. आणि मग मेरियन मेकअप रूममध्ये जाऊन रडायला लागते. पण त्याचवेळी कावड्याच्या शरीरात असलेली लिलित तिथे येते आणि मेरियनला ठार करून तिच्या शरीरात प्रवेश करते. त्याचवेळी लकी मेरियनशी बोलायला येतो. पण त्याला माहिती नव्हतं की खरी मेरियन तर मेली आहे आणि तिच्या जागी लिलित आहे. ती जोरजोरात गाणं गात असते. लकी जेव्हा तिला पाहायला जातो आणि स्पर्श करतो तेव्हा तो दूर जाऊन आपटतो. मग लिलीच्या कंट्रोलमध्ये येऊन तो स्वतःचा जबडा फाडून टाकतो आणि मरतो. यानंतर लिलित गाणं गात बाहेर येते आणि तिच्या प्रभावाखाली सर्व स्त्रिया तिच्या गुलाम होतात. सगळे पुरुष आपले जबडे फाडून उभे राहतात. तेव्हाच लिलित हबला ब्लॅकमेल करते की तो तिचा गुलाम बनून डेव्हिल विरुद्ध लढा देईल. अन्यथा ती मेरियनला नव्हे तर सगळ्यांनाच ठार मारून टाकेन. आणि इथेच सीझन 1 संपतो एका मोठ्या ट्विस्टसह, जिथे हब आधी डेव्हिलचा गुलाम होता आणि त्यांच्या आदेशाने डिमनशी लढत होता. आता तो स्वतः एका डिमन लिलीचा गुलाम झालेला आहे आणि तिच्यासाठी डेव्हिलशी लढणार आहे. म्हणजे पुढच्या भागात डेव्हिलचीही एंट्री होणार आहे. नवीन डिमन्स आणि काही नवीन पात्र देखील दिसतील, ज्यासाठी आपल्याला सीझन 2 ची वाट बघावी लागेल. तर मंडळी, हे होतं बॉन्ड्समॅन सीझन 1चं एक्सप्लेनेशन. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.